हॅलो नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे. रेग्युलर रुटीनपेक्षा आज लवकर दिवसाला आपली सुरुवात झालेली होती. याचं कारण एकच की आज ना 7ला बरोबर दादा बाहेर पडणार होते. त्यामुळे ते तेवढ्या वेळात बाहेर पडणार, त्याच वेळेला मला डबा वगैरे आवरायचा होता. कारण मला त्यांनी काय असं सांगितलं नाही की बाबा मी 7ला जाणार आहे आणि दुपारी मी जेवायला वगैरे येईन. त्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की मी सकाळी लवकर जाणार आहे. मी आपली उठून लागले स्वयंपाकाला आणि स्वयंपाक सगळा होत आल्यानंतर सांगतात की मी दुपारी जेवायला घरी येणार आहे. कारण आपल्या घराजवळची जी साईट आहे तिकडं माझं काम सुरू राहणार आहे. आता सध्या शिरोलीला आहे आणि दुपारच्या पुढं आम्ही तिकडे येणार आहे. असा कधी-कधी गोंधळ घालतात बघा. मला आपलं सांगितलं अमुक टायमिंगला उठव. मी आपलं माझं आवरलं की त्यांना हाक दिली, उठवलं. आता एवढी पळून सकाळचं सगळंच काम धंदा सोडून स्वयंपाक करते म्हटल्यावर तरी सांगेल का नाही एखादं की बाबा नको वडाताण करू मी लेट जाणार आहे. सगळं झाल्यानंतर डबा भरताना मला सांगतात कशाला भरते डबा, असे तुमचे दादा आहेत. असं आता काल ना भरपूर कमेंट आल्या आणि मी जो काही जोक केला तो आपला सहज जाता जाता झालेला जोक होता. म्हणजे असं काही मनात नव्हतं. पण त्याच्यामध्ये मी किंचाळले आणि दादा जे घाबरले. मला माईकबद्दल भरपूर साऱ्या जणींनी विचारलं. तर मला काय माहीत नाही आहे तो माईक कितीला काय. कारण तो जो आहे ना माईक का स्पीकर म्हणतात काय ते, ते आपल्याला पूर्णपणे फ्री मिळालेलं आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की ऑफर असली की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात. आता तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा त्याच्यावरती ऑफर आहे आणि ते तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. तसं ते गिफ्ट मिळाले. त्यामुळे त्याची प्राईज वगैरे काही माहीत नाही आणि त्याचा वापर आपल्याला काय अनाउन्समेंट करायचे असेल, आता आपण घरात काय अनाउन्समेंट करणार आहे, बाकी त्याचा वापर जो आहे म्युझिक ऐकण्यासाठी वगैरे होतो. त्याला ब्लूटूथ वगैरे कनेक्टेड आहे. म्हणजे मोबाईलवरती वगैरे लावून तुम्ही ऐकू शकता, बघू शकता. थोडंसं सकाळचं मोकळं वातावरण जे आहे ना तिकडे आले. कारण इकडे एक फेरफटका मारला ना, एकदम असं बाहेरची हवा लागली की छान वाटतं. आणि उठून डायरेक्टली घरातल्या घरात काम केलं की तेवढं असं म्हणजे थोडंसं म्हणतात ना की ज्या दिवशी रुटीनला तुमच्या लवकर सुरुवात होते ना, तर थोडंसं डोळं रखरखल्यागत, माझा चेहरा तर सुजल्यागत आहे बघा थोडाफार, तर असं जाणवतं. पण जेव्हा तुम्ही मोकळ्या वातावरणामध्ये ना श्वास घेऊन येतात, तेव्हा कधी पण बघा की तुम्हाला तुमची बॉडी किंवा तुमचं मन जे आहे ते तुम्हाला बदल जाणवतं. 15 मिनटं वर थांबले, थोडंसं सगळ्या झाडांना बघितलं. बाकी ते तर बघायचं, त्यांची काळजी घ्यायचं. ते म्हणतात ना की आई आणि वडील असतात, पण जास्त करून त्यांचे वडीलच त्यांची काळजी घेतात म्हणायला हरकत नाही. कारण माझं आहे त्या माझ्याच ह्याच्यातनं होत नाही, त्यामुळे झाडांचं त्यांच्याकडं आहे आणि छान करतात ते. तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी थोडंसं म्हटलं बोलावं. सध्या मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड आलेले आहेत आणि आपल्याला कळत नाही की ते कुठले वापरावे, कुठले वापरू नये. कालच मला कमेंट पण अशा होत्या की बाबा ताई मी तर कुठलं स्किन केअर रुटीन करत नाहीये ना, माझं काही हे नाहीये. पण कन्फ्युजन असं होतं की बाबा ते करायचं कसं आणि वापरायचं काय. खूप वेळा भीती वाटते किंवा रिस्क वाटते एखादी गोष्ट यूज करायला. एखादं प्रोडक्ट वापरलं आणि कुठं साईड इफेक्ट झाला, कुठं काय झालं, आपली स्किन खराब झाली. कारण आपलं स्पेशली जर बघायला गेलं, आता जे मी बोलते ते लेडीज जेंट्स आपल्या दोन्हीही म्हणजे असतील त्या ताई दादांना सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. कारण खूप वेळा आपला हाच समज असतो की नेमकं काय वापरावं. कारण रोज एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च होतं, पण फक्त विचार करतो की प्रोडक्ट आलंय, पण आपल्याला काय सूट होतंय आपल्याला माहित नसतं. आणि बऱ्याच जणांना वाटतं की बाबा नको बाबा, माझी स्किन जशी आहे तशी बेस्ट आहे. कन्फ्युजन जास्त आहे. खूप साऱ्या लेडीजची हीच इच्छा असते की बाबा मला कुठलंही स्किन प्रॉब्लेम नको. कारण आपण म्हणतो ना की आपला कॉन्फिडन्स लेवल जी असते ना, ती आपल्या स्किनमध्ये थोडा जरी बदल झाला तरी आपली कमी जास्त होत असते. कारण बायकांचं म्हणतात ना की जास्त करून आपल्या स्किनवर भरपूर प्रेम असतं. एवढं कन्फ्युजन आहे, तर मी तुम्हाला जर सजेस्ट करायचं झालं तर प्रॉपर डर्मॉलॉजिस्ट जे असतात, सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आपल्याला गायडन्स करते. त्यावेळेला बघा रिझल्ट जे असतात ते आपल्याला 100% मिळणार म्हणजे मिळणार. भले पुढं म्हणजे लेट मिळू दे, लवकर मिळू दे, पण मिळणार. तर मी तुम्हाला रिकमेंडेड करेन की तुम्ही सर्टिफाईड डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. सध्या आता आपलं रुटीन खूप धावपळीचं झालेलं आहे. आपण वेळ काढणार, सुट्ट्या घेणार, बाहेर जाणार, लाईनीत उभा राहणार, त्याच्यानंतर मग तो केस पेपर काढा, त्याच्यानंतर जे काय त्यांनी देतील आपल्याला प्रोडक्ट वगैरे ते घ्या, त्याचा वापर करा, पुन्हा महिन्याला जा, पुन्हा वेळ वाया जातो, पुन्हा तोच नवीन केस पेपर काढा. ह्या सगळ्या गोष्टी खूप झंझटीच्या असतात. पण तुम्हाला माहिती आहे की गेली 2 वर्ष झालं मी क्युअर स्किनशी जोडलेली आहे. मला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. तर क्युअर स्किन ॲप खूप स्वस्त पण आहे. क्युअर स्किन ॲप जे आहे ते मला का आवडतं जास्त सांगते की इथं ना प्रोडक्ट दिले जा तिकडे असं नाहीये. पर महिन्याला चेकअप वगैरे. आता समजा नवीन ताई कोणी असतील आणि त्यांना जर क्युअर स्किनचा लाभ घ्यायचा असेल तर बघा
तुम्ही ज्यावेळेला ॲपमध्ये जाता तर तुम्हाला पुढचा आणि साईडचा 2 असे फोटो द्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही 2 फोटो देता त्यावेळेला तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते, ती खूप सारे तुम्हाला चॅटिंग करते. कारण का, तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे, हा कशामुळे आहे, काय आहे, तुम्ही जी काही समस्या घेऊन गेलाय त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला जातो. AIच्या मार्फत तुमच्या स्किनचं जे आहे ते पूर्णपणे चौकशी करून तुमच्या स्किननुसार, असं नाही की हे पिंपलवरती आहे तर द्या, नाही, तुमची स्किन कशी आहे, ड्राय, ऑइली, मीडियम, त्या स्किन टाईपनुसार प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला प्रोडक्ट देते. मला गोष्ट ही आवडते. बरं, याच्यासाठी कुठलाही केस पेपर काढा, कुठेही लाईनीत उभा राहा, जिथं आहे तिथं, आता इथं बसलेली आहे मी, इथूनच त्याचा लाभ घेऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रोडक्ट घ्या आणि जा तिकडं नाहीये. पर महिन्याला समोरून तुम्हाला कॉल केला जातो, बाबा तुमची आज अपॉइंटमेंट आहे आणि आपल्याला बोलायचं आहे. मग तुमचा रिझल्ट काय आहे, काय कमी जास्त, तुम्हाला काय प्रॉब्लेम असतात हे तुम्ही शेअर करू शकता. कस्टमाइज केलेला डाएट प्लॅन जो आहे तो तुम्हाला दिला जातो. किती पाणी पिणं गरजेचं आहे, काय खाणं गरजेचं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी फ्री आहेत. ॲप डाउनलोड करायला पैसे नाही आहेत, फोटो द्यायला, चॅटिंगला, तुमच्या महिन्याच्या अपॉइंटमेंटला कशालाही पैसे नाही. 1 रुपयाही तुम्हाला भरायचा नाही. तुम्हाला पैसे कधी द्यायचे असतात, जेव्हा ते प्रोडक्ट म्हणजे जे किट आहे ते रिकमेंडेड केल्यानंतरच तुम्हाला पैसे भरायचे आहे. प्रत्येकाची स्किन सारखी नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला प्रोडक्ट वेगवेगळे मिळू शकतात. एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढं बेनिफिट आहे. आणि मी तर असं कुठलाही ब्रँड बघितलेला नाहीये की बाबा ज्यामध्ये तुम्हाला सल्ला जो आहे किंवा तुमचं चेकअप जे आहे ते फ्रीमध्ये, आणि प्लस तुम्हाला प्रोडक्ट जे दिलं असतं त्याच्यानंतर सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये. म्हणजे बघा किती गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला सवलतीमध्ये आहेत. आणि मला तर याचा खूप म्हणजे फायदा झालेला आहे. माझं बिफोर आणि आफ्टर, कारण मी 2 वर्ष झालं जोडलेले आहे, 2 वर्ष झालं कंटिन्युअली क्युअर स्किन सोबत आहे. तर माझा बिफोर आणि आफ्टर दोन्ही फोटोमध्ये तुम्ही फरक बघू शकता. सर्कल किती आहेत, जरुरी नाही की दिसण्यापेक्षा आतून स्किन किती हेल्दी आहे याला महत्व असतं. तर खूप बदल झालेला आहे. असो, तुम्हाला पण जर क्युअर स्किनचा लाभ घ्यायचा असेल तर लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, सोबत कमेंटमध्ये पिन केलेले आहे. आणि तुम्हाला जर 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड वापरायचा आहे PRANJL प्रांजल 100. हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळेल. किट्टोसाठी खूप साऱ्या मावशी ज्या मार्गदर्शन करत आहेत की किट्टोने असा पेपर सोडवायचा, तसा अभ्यास करायचा. आपल्या ह्याच्यात तर आहे ना, शैलाताई म्हणून आहेत, त्या स्वतः टीचर आहेत आणि त्या खूप छान मार्गदर्शन करतात. छोट्यातलं छोटं, मोठ्यातलं मोठं सुद्धा त्या शेअर करतात, सांगतात. त्यामुळे ना बघा, एखादा मुलगा घरात मोठा असेल तर म्हणजे मागच्यांना सांगितलं जाते की बाबा 10वीचं असं आहे, असं तसं. तरी आता शाळेमध्ये भरपूर सारे शिक्षक सांगतात, पण एक पर्सनल जे काय ज्ञान असतं ना ते देण्याचं काम त्या करतात. अजूनही 2-3 ताई आहेत, त्या पण सांगतात. तर त्यांचे खूप मनापासून आभारी आहे. असो, चला आता मी शेंगदाणे जे आहे ते भाजून घेत आहे. त्याच्यामध्ये एक मोठी वेलची जी आहे, मसाला वेलची, ती घातली. 1 चक्री फूल घातलेलं आहे आणि थोडंसं घातलेलं आहे जिरं. एवढं तिन्ही भाजून घेतल्यानंतर थोडासा लसूण आणि याच्यामध्ये घालायचं आहे तीळ. कुठलंही खोबरं नाही, काहीही नाही आहे. कोथिंबीर असेल तर टाकू शकता. वांग, चमचमीत वांग. तुम्ही म्हणसाल आता हल्ली खूप सारं वांग दिसते, कारण पोरं पण मला म्हणायला लागलेत. आज पण सकाळी आर्यननं बघितल्यानंतर म्हटलं आणि पुन्हा वांग. तर काय करू, दादाने एकदम एवढी किलोभर वांगी आणून टाकलेली होती. मग आता ती संपवायला तर पाहिजे, आणि आठवडाभर ठेवणं तर योग्य नाही आहे. कारण तुम्ही कसेही ठेवा फ्रीजमध्ये, त्याचा कलर चेंज होतो, थोडेसे त्याच्यावर डाग पडायला चालू होतात. आता एवढं किलोनं आणले तर वापरणं तर गरजेचं आहे. आणि मी तर काय किलोनं कधीच सांगत नाही, कारण माझं पहिल्यापासून सांगणं आहे की थोडक्यातलं थोडकं आणा. पण कधी कधी भाज्या घरात एवढ्या आणून टाकल्या जातात ना, म्हणजे तो एक स्वभाव मला आवडत नाही दादांचा, की नियमापेक्षा एक्स्ट्रा आणणं. मग ते काही असू दे, त्याला एक म्हणतात ना की लिमिट असावं, किंवा त्या गोष्टीचा पुढं वापर बघून तरी ते आणावं, पण तसं नाही आहे. असो, आता हे प्रत्येकाच्यात काही ठिकाणी ओरड असते की बाबा खूप कंजूसपणा करतात, आणतच नाहीत. आणि आमच्यात ओरडायची अशी बारी आहे की तुम्ही विनाकारण जास्त आणता. आता मग प्रत्येकाच्या हिशोबाने 2-2 वांगी घेतली, म्हटलं उरलं तर संध्याकाळी खातील. मसाला सगळा मी व्यवस्थित तेलात भाजून घेतला. आपले सगळे मसाले जे आहेत ते ॲड केले आणि वांगं जे आहे त्या मसाल्यामध्येच बारीक गॅसवर वाफलवून घेतलं. हे जे आहे 5 मिनटं बारीक गॅसवर मी वाफलवून घेतलेलं आहे. लगेच पाणी ओतायचं नाही आहे. तुम्हाला हे वांगं अजिबात पानसट लागत नाही. फूड प्रोसेसरमध्ये पहिल्यांदा कणिक मळली की लगेच मी त्याच्यामध्ये कोशिंबीर करून घेतलेलं आहे. कोशिंबीर हे आल्यापासून ना खूप इझी झालं आहे. नाहीतर पहिला ते खिसणी घ्या, ते घासा, पुन्हा तो टोमॅटो चिरा, कांदा चिरा. याच्यामध्ये फक्त 2 मिनटात कोशिंबीर आपली तयार. काय या उशिरा काय लावलंय हे सगळं बघा. ते पोरं उठतात आहे असे जातात. सगळ्या बेडरूम सोडतात आणि इथं झोपतात.
सकाळ सकाळ बालामध्ये डोक्यावर. तर तुमची ताई कितीही उशिरापर्यंत जागो, तिचं रुटीन चालूच असतं. आणि एखाद्या माणसाला जी खोड लागते ना, खोड काय तिथं घाण असो ना ते नसो, तिथं झाडू मारायचं, अरे आपलं काम आहे. तिथं पडकं मारायचं. अहो पण आपलं काम आहे पारोसं काढणं. समजा एखाद्या रूम नाही वापरली, आता वरची बेडरूम वापरत नाहीत, न वापरता एवढा गबाळा करून ठेवते. वर कपडे बघितले का ढीग लागला किती. जेव्हा आपण नाश्ता करतो ना, तेव्हा जर आपण सगळ्यांबरोबर बसून जर नाश्ता केला तर आपल्याला 2 घास जे आहे ते जास्त जातात. चहासुद्धा प्यायचा असू दे, पण कोण जर सोबतीला असेल ना चहा पिताना तर बरं वाटतं. ते एकटं नको वाटतं चहा प्यायला. माझं पण तसंच होतं. मी दादांसोबत आर्यनसोबत थोडासा चहा घेतला. किटो मात्र सकाळी उठल्या उठल्या गेली. ते आपलं झोपीतनं उठणे, त्याचं आवरणे, जे पडेल ते पडेल टाकणे जाणे, कारण तिला लवकर असतं सकाळचे क्लास वगैरे. आता सध्या ना आम्ही बघत आहोत बघा, आता 10वी झाल्यानंतर ना मुलींचं कसं असतं, मुलगी असो किंवा मुलगा असो, तो जो रिकामा वेळ असतो त्याच्यामध्ये आपण कम्प्युटर क्लासेस म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट म्हणजे असतो, त्या गोष्टी आपणही करतो. तसं आमचं आता सुरू आहे की तिला बाबा कम्प्युटरचं हे द्यायचं आणि त्याच्यासाठी मग क्लासला ॲडमिशन वगैरे घ्यायचं. पण माझं कन्फ्युजन सुरू आहे की आम्ही राहतोय तिथं जवळपास घ्यावं का कोल्हापूरमध्ये घ्यावं. आणि जर माझ्या जवळपासच्या असू दे किंवा कोल्हापुरातल्या ताई असू दे, त्यांना जर माहीत असेल किंवा त्यांची मुलं जर एखाद्या ठिकाणी व्यवस्थित शिकली असतील तर त्या ताईंना सांगेन की मला जरूर मार्गदर्शन करावं की बाबा कुठे घ्यायचं, कारण ते ॲडमिशन आताच सुरू आहेत सध्या, पुढं मिळत नाही आहेत. झाडू मार बाहेर आणि हे कर. ओय हो ती माकडं बघा, हो का टॅग आहे बघा, कापसं बिपसं गोळा कर. चपात्या झाल्या, सगळं झालं की पहिला सगळं जे गबाळ असतं ते द्यायचं ढकलून बेसिनमध्ये, आणि ते जर ठेवलं सगळं तर मग किचनकडे बघूच वाटत नाही आहे. हे देखो हालत 12 खाय हे गबाळ आणि पसारण, ह्याच बोचक्यात उठायचं, ह्यातच हात घालायचं आणि ह्यातच कपडे घेऊन जायचे. बारकायस तू मम्मी, आता जरा म्हातारी होत आली. किती वेळा सांग तुझं हा वय किती आहे तुझं? हात आले टॉर्च नाही माझं वय 35 चाललंय. मग म्हातारी आहेस तू? 35 माणूस म्हातार होत नाही. नाही मग केवढं माणूस 40-40च्या आसपास. काय उलट सवच सुद्धा काय अशी आणायची काढायची. हाय मम्मी घरात फुकटचे कामवाले हाय आपले, कसं जायला लागतंय? फ्री मध्ये कामवाले मिळत्या. एक बेल्ट तरी काढायचा रे बाबा, हे बघ हा बेल्ट तरी काढायचा. ही बेल्ट शाळेत आणि पॅन्ट सरळ पण नाही, बोललं की आणि मिरच्याला लागते त्या बहीण भावाला. या पोर्चमधली जी झाडं आहेत ती खूप छान धूप छावमध्ये छान अशी वाढत आहेत. असं यांना आंघोळ घालायची आहे एखाद्या दिवशी. आणि इथं ना ही चुमडी 2-3 चुमडी होती, कारण काही साड्या अशा पॅकिंगमध्ये येतात बॉक्समध्ये, पण आम्ही तुम्हाला डायरेक्टली पॅकिंगमध्ये पाठवू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे एकच की पार्सल फाटतात, कडेचे जे काठ असतात ना. आणि आर्यन मला काय म्हणत होता की मम्मी हे अजिबात तुम्ही जाळू नका किंवा कचऱ्यात टाकू नका, याच्यापासून आपण खूप छान असं काहीतरी क्रिएटिव्हिटी म्हणजे बनवू शकतो आणि खूप छान असं काहीतरी करू शकतो, फक्त माझ्या डोक्यात येऊ दे तोपर्यंत तू काय टाकू नको. तर 2-3 दिवस झालं मी तशीच ठेवली, आधीची टाकून दिली कारण तो काय मला बोलला नव्हता, पण जसं त्यानं बघितलं तसं ते मला म्हणजे सांगितलं की त्याने ठेव. आता बघूया, तुम्हाला जर अजून काय सुचलं किंवा वाटलं तर आर्यनसाठी सल्ला जरूर द्या, जे बेस्ट असेल, एखादं काहीतरी होईल त्यातून तयार तर करूया. असो, आता तुम्हाला दाखवत आहे कमळाची पानं जी आहेत ती बघा, बारकी येतात, मोठे जळायला लागले आहेत. काय माहीत आता ते वातावरणाचा बदल. आणि मी इथं म्हणते ते हे येत नाही, पण आता याला कळी लागलेली आहे. हाय की
तुला मस्त आलेत ना. आधीच्या कधी आलेत ना आता. हे बघ पॅन्थर बघ दुसऱ्या शेजावर बघ. पॅन्थर काय काम आहे वर? काय खरं नाही, दुसरी मारतील की खाली. या चल खाऊ द्यायचा, खाऊ या चल लवकर. म्हणजे बावड या. मी शक्यतो कपडे जे आहेत ते रात्रभर बाहेर ठेवत नाही किंवा संध्याकाळच्या टायमिंगला वाळत घालणं काढणं वगैरे गोष्टी शक्यतो टाळते, पण कधी कधी अशी वेळ असते की बाबा ते ठेवावं लागतं, पर्याय नसतो. तसंच ना काल एक्स्ट्रा मशनी लागलेल्या होत्या, त्यामुळे काही कपडे बाहेर होती, आता आणली. आता यातलं इथं म्हणजे इकडची इकडं तिकडची तिकडं, ते दोघं वर आम्ही दोघं खाली. हे कसलं आहे? हे ते धुवायच्या कधी हे तुमच्या इथे बघा बघा आम्हाला म्हणताय. हल्लीची मुलं कितीही संस्कारी असू दे, कितीही चांगली असू दे, पण ना तुम्हाला बोलून दाखवायला कमी करत नाहीत बघा, मागं पडत नाही आहेत. आर्यनचा स्वभाव तसा आहे, लगेच मला कपड्यांवरनं बोलून दाखवलं की तुमची बघा आम्हाला बोलतात. असो, मी आणि आर्यनना खूप गप्पा मारतो, खूप जास्त बोलतो. किट्टो आणि मी सुद्धा मारतो, पण किट्टोला काहीतरी विषय लागतो, मुद्दा लागतो. आर्यनला तसं नाही. आणि काहीही दिवसभराची अपडेट स्कूलमधली असू दे, किट्टो मला ए पासून झेडपर्यंत सांगते, आर्यन मला सांगत नाही. म्हणजे हे एक दोन्हीमध्ये फरक आहे. तो मला गप्पा मारतो, भरपूर बोलतो, भरपूरही करतो, पण स्कूलमध्ये एखादी काही जर म्हणजे गोष्ट असेल, काय टीचर ओरडली म्हणा किंवा काही पण असू दे, कशा संदर्भात काय असेल महत्त्वाचं, तर आर्यन अजिबात सांगत नाही. मध्यंतरी ट्रिपला जायचं त्यानं मला अजिबात सांगितलेलं नाही. आदल्या दिवशी मला मेसेज आल्यानंतर कळते की बाबा ट्रिप चाललेली आहे. म्हणजे असं पण होतं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टीत तो असा इंटरेस्ट घेत नाही आहे, गप्पा मारणं बोलणं. पण किट्टो मात्र असे ना खडा ना खडा. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय झालं ते 10 मिनटं बसून तिचं ऐकून घ्यायचं. तुम्ही जरी कामात असाल तरी ती सांगते, आणि हेच गरजेचंच असतं, कारण पूर्ण दिवसाची अपडेट जी असते ती त्यांच्याकडून आपल्याला मिळते. आणि तुम्हाला खरं सांगू, म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपलं काम एवढं असतं किंवा आपण एवढ्या धावपळीमध्ये असतो की आपल्याला वाटतं की बाबा ह्यांचं आणि कधी ऐकायचं, पण त्यांचं जरूर ऐकत जावा. दिवसभर ते काय म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात आपल्या मुलांच्या एकदम अशा म्हणजे लक्षपूर्वक ऐका, कारण हल्लीचे दिवस आणि की हल्लीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे खूप सारं बदललेलं आहे. त्यामुळे संवाद खूप गरजेचा आहे आपल्या मुलांशी. तर एक वेळा नवऱ्याशी संवाद कमी होऊ दे चालेल, आणि तसे तरी म्हणजे दादांसारखे जर नवरे असतील ना, त्यांना न बोललेलीच बायको बरी असते. आपल्या घरात ना गप बसायला किती पैसे घेतील असं आहे. म्हणजे तू जास्त बोलतेस, तू शांत बस. आणि माझं असं आहे की बाबा तुम्हाला काय केल्यानंतर तुम्ही बोलचाल, कारण मला बोलायला चालायला आवडतं. मला दिवसभर जर एक माणूस म्हणजे बरोबर दिलं बोलायला, गप्पा मारत मी किती काम करेल आणि माझा दिवस कसा जाईल सांगता येत नाही. मी माझा म्हणजे एक दोस्त म्हणतात ना, मोबाईल ठेवलेला आहे, तो लावायचा आणि मस्त अशी घरातली कामं करायची, आपल्या दुनियेत आपण. ते मध्यंतरी एक मी तुम्हाला सांगितलेलं होतं बघा की आग लगे बस्ती में आपण अपने मस्ती में. याचं उत्तर म्हणजे काय आहे की इकडच्या तिकडच्या उचापत्या याचं त्याचं बघण्यापेक्षा किंवा कोणाच्या लढतऱ्यातनी पडण्यापेक्षा, लढतऱ्या म्हणजे काय असतं बघा, घरगुती आपण भरपूर साऱ्या जणींच्या असतात. माझं असं झालं, घरात असंच झालं, वादच झाला, हे ते छोटं मोठं, कोणाचं काय ऐकायला नको, कोणाला काय आपलं ऐकवायला नको, आपण भलं आपलं लाईफ भलं. यानं काय होतं, माइंड एवढं फ्रेश राहतं. आणि ज्या दिवशी ना मी फालतूकच्या गप्पा मारते किंवा संभाषण करते ना, त्या दिवशी पूर्ण दिवस डिस्टर्ब असते. म्हणून मी थोडंसं मुलांशी गप्पा मारणं, कसं तरी आपलं बळजबरीनं दादाला तयार करून गप्पा मारणं, नसेल तर मी माझा मोबाईल. असा असतो माझा दिवस. आता पूर्ण दिवसाचं रुटीन जे आहे ते खूप साऱ्यांना ताईंना बघायचं आहे, लवकर शेअर करेन. फक्त प्रॉब्लेम एक होतो की माझे सकाळचे व्हिडिओज दुपारी येतात, त्यामुळे मला पूर्ण दिवसाचं शेअर करायला होईना. असो, चला आता माझ्या पूर्ण रुटीनमध्ये जर बघायला गेलं तर हे आपलं दैनंदिन जे तुमचं असतं तेच माझं आहे. आणि हो, मला एक ताईन कमेंट केली की चिक्या नाव बरोबर नाही किंवा चांगलं नाही आहे. तर ते काय असं सहज ठेवलेलं नाव आहे, ते काय आपण ठरवून ठेवलेलं नाव नाही. कारण डॉगी भरपूर होते, त्यामुळे कळत नव्हते की कोणाचं काय नाव ठेवावं. त्याच्यात जे सुचलं ते ठेवलं. चला, या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.